मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे. काय नाव आहे? राजेश जाधव प्रेम सद्गुरू क्लासेस. तर इथे एक टॉपिक दिला आहे, पाय चार्ट नावाचा एक रायटिंग स्किलचा टॉपिक आहे. 5 मार्कचा प्रश्न आहे. पाय चार्ट म्हटल्यानंतर असं गोल पार्ट आहे, ते पुरणपोळीसारखा, पोळीसारखा मस्त आठवली पोळी, पुरणपोळी आठवली. ओके, पाय चार्ट आहे ना, फास्ट फूडचा दिलेला आहे बघा. फास्ट फूड हॅज बिकम पॉप्युलर अमॉंग द कॉलेज गोईंग स्टुडंट्स इन मुंबई. मुंबईमध्ये जास्त प्रमाण फास्ट फूडचं झालं आहे, पण अजून ग्रोथ झालेली आहे ती जास्तीत जास्त सगळ्या सिटीमध्ये. हल्ली जास्तीत जास्त मुलं फास्ट फूड काय करतात? सेवन करतात, इंटेक करतात. द गिवन पाय चार्ट शोज द पॉप्युलरिटी ऑफ डिफरंट फास्ट फूड्स इन कॉलेज अक्रॉस मुंबई. आता मुंबईचा इथे पाय चार्ट दाखवलेला आहे फास्ट फूड बद्दल. कॉलेजेसमध्ये तर जास्तीत जास्त सर्रास चालू आहे तो म्हणजे फास्ट फूड चालू आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, टायटल काय करायचं द्यायचं आहे. इथे ऑलरेडी दिलेलंच आहे बघा टायटल आपण, पॉप्युलरिटी ऑफ डिफरंट फास्ट फूड इन कॉलेजेस अक्रॉस मुंबई. तर इथे आपण काय करूया, टायटल देऊया पॉप्युलरिटी ऑफ डिफरंट. दिसत असेल तुम्हाला बाळांनो, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. कोणाला असते आवड नसते, फक्त व्हिडिओ पाहून काही लोक बाहेर पडतात, असं काही करत जाऊ नका. छानपैकी तुम्ही सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं इथे मी काय दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे. या टायटलला वाटलंच तर मी बॉक्समध्ये काय करतो, टाकतो. बॉक्समध्ये टाकल्यानंतर टायटलला पण 1 मार्क्स तर मिळवलेलाच आहे. इथे त्याचा इन्फो दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फास्ट फूडमध्ये पाय चार्ट बनल्यानंतर आपल्याला एक पाय काढावा लागेल. पाय म्हणजे काही गोल काढावं लागेल. एक राऊंडरने काय करायचं, असं सर्कल काय करायचं, छानपैकी काढून घ्यायचा. सर्कल माझा शोभेलच तुम्हाला, थोडासा इकडे तिकडे होईल, पण मी ट्राय करतोय जास्तीत जास्त सर्कल चांगला गोल येण्याचा मी प्रयत्न करतोय बाळांनो. तर आला असेलच, आलाय थोडासा, ठीक आहे. आपण टायटल तर दिलंच. इथे पहिला तर फास्ट फूडचा आयटम आपला आलाच आहे, समोसा. समोसा रेटेड द मोस्ट पॉप्युलर अमंग द स्टुडंट्स विथ 30% वोट्स. किती पर्सेंट? 30%. म्हणजे जास्तीत जास्त 7 मुलांचं काय आहे, 30% समोस्याबद्दल आहे. तर आपण काय करूया, 30% म्हटल्यानंतर थोडासा 30%ला काय करूया, जागा थोडी मोठी घेऊया. 30% काय करूया, इकडे आपण 30% काय टाकूया, समोसा टाकू. इकडे काय करायचं, 30% समोसाच केला, बरोबर. 30% समोसाच टाकला. थोडा नाही इकडे वर केलं तरी, असा आडवा केला तरी चालेल, त्याला काय हरकत नाही. 30% समोसा टाकला. त्याच्यानंतर वाचत पुढे जायचंय, क्लोज टू इट्स पावभाजी. पावभाजी म्हटल्यानंतर सगळ्यांचं फेवरेट आयटम आहे फास्ट फूडमध्ये. तर पावभाजीकडे जायचंय. पावभाजी किती पर्सेंट आहे, 25% दिसतं इथे. तर पावभाजीला आपण काय करूया, 25% इथे थोडंसं, त्या पावभाजीला काय करूया आपण, थोडंसं मोठा करूया. तर इथे समोसालाच ऑपोजिट टाकलं. इकडे काय 25% काय आहे तुमची, इकडं पावभाजी आहे ना. ओके, 25% काय आहे तुमची पावभाजी. तर इथे काय टाका बाळांनो, पावभाजी टाका. असं छानपैकी राऊंडरने गोल आखून घ्यायचं मस्तपैकी. त्याला आतमध्ये 30% जास्त आहे, थोडंसं जास्त पाणी द्यायचं. 25% पावभाजीचं. त्याच्यानंतर पुढे वाचायला, पिझ्झाचा पिझ्झाला थर्ड राऊंड दिलेला आहे. पिझ्झा तर यम्मीच असतो, पण फास्ट फूड फार घातक आहे. पिझ्झा द थर्ड विथ 50% वोट्स आहेत. किती? 15% वोट आहेत त्याला, पिझ्झाला. तर इथे आपण काय करूया, वाटलंच तर पिझ्झा आपण काय करूया, थोडासा त्या पिझ्झाला आपण असा इथे टाकूया. पिझ्झाला इथे टाकतो. पिझ्झा किती
15% टाकूया. पिझ्झा 15% टाकल्यानंतर त्याला 15% वोट्स मिळाले. नेक्स्ट आर बर्गर्सला किती 14% आहे. बर्गर्सचा पार्ट येतोय, तर बर्गरला आपण काय करूया, इथे थोडासा देऊया. तिकडे बर्गर घेऊ. बर्गर हे आयटम आहेत खाण्यासारखे, ते फार घातक आहेत शरीराला, असे खात जाऊ नका, हेच सांगणं आहे. जास्तीत जास्त सेवन याचंच करतायत लोक आता पोरं. बर्गर्स किती पर्सेंट आहे तुमचा? 15% आहे. 15%. पिझ्झा सुद्धा तुमचं किती नाही, बर्गर इथं दिलेला आहे. बर्गर तुमचा 14% आहे. 14 आहे, 15 नाही आहे, इथे जायचं नाही आहे. त्याच्यानंतर येतं द साऊथ इंडियन फेवरेट, वाव, इडली आणि वडा. साऊथ इंडियन आली, इडली आणि वडा आला. इडली आणि वडामध्ये आपण 10% टाकायचं. इथं त्या इडली वड्याला आपण काय करूया, इकडे 10% काय करूया. इडली कुठे, इडली तुमची, इडली अँड वडा टाकला, इकडे 10% टाकलं. आता राहतोय तर तुमचा जवळजवळ पार्ट आहे, याला 30% टाकून देऊया. मोठा करूया त्याला थोडासा. बर्गरला थोडासा 14% वाढवला असता, पण ठीक आहे, इट्स ओके. इडली वडा झाला 10%. फ्रँकीज अँड व्हेजिटेबल रोल्स असतात, म्हणजे सगळं पालेभाज्या मिक्स असतात. त्या फ्रँकीज वेगवेगळ्या फ्रँकीज बनवत असतात, रोल्स बनवत असतात, व्हेजिटेबल रोल असतात. तर तो फ्रँकीज आणि व्हेजिटेबल रोल्स आपण इथे टाकूया. फ्रँकीज अँड व्हेजिटेबल रोल्सला आपण द्यायचं आहे, तर इथे काय करूया, 6% त्याला द्यायचं आहे. म्हटल्यानंतर 6% म्हटल्यानंतर आपण काय करूया, थोडंसं त्याला बारीकच काढूया. तर इथे काय टाकू, त्याला 6% काय आहे तुमच्या इकडं, फ्रँकीज आहेत. फ्रँकीज अँड व्हेजिटेबल रोल, छान छान पालेभाज्यांचा हा रोल असतो, यम्मी लागतो. खाल्ल्यानंतर मज्जाच असते, पण एवढं फास्ट फूड खात बसू नये. तर त्या फ्रँकीज अँड व्हेजिटेबल रोल्स बिकम पॉप्युलर अमंग द कॉलेज गोईंग स्टुडंट्स. जास्तीत जास्त लोएस्ट नंबर ऑफ, याला वोट लोएस्ट नंबरचा पडलेला आहे. पालेभाज्या जास्त खात नाही, त्यामुळे 6%वर आलेली. पण जास्त सेवन समोसाचं 30% आहे, पावभाजीचं 25% आहे. त्याच्या खाली पिझ्झा स्टार्ट होतोय, नंतर तुमचा बर्गर स्टार्ट होतोय, नंतर इडली आणि वडा येतोय. तो फ्रँकीज अँड व्हेजिटेबल रोलला प्रमाण कमी आहे. पालेभाज्या आवडत नाही आहेत, पालेभाज्या खा, सेवन करा. इट व्हेजिटेबल्स अँड लाईव्ह लॉंगर, असा हा तुमचा पॉप्युलॅरिटी ऑफ डिफरंट फास्ट फूड इन कॉलेजेस अक्रॉस मुंबईमधला हा पाय चार्ट पार्ट होता. व्हिडिओ काय करतो, पुन्हा एकदा थांबवतो, पॉज करा. तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये नोट करा. पॉज केला असेल पहा एकदा. ओके, पॉज करून थांबवलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट चॅप्टरला. धन्यवाद.